हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपला सेकंड डे आहे सेकंड एंटरप्रेनरला भेटायचा. तर माझे सेकंड एंटरप्रेनर आहे चेतन पाटील, जे मेगासिस डिजिटल प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि फाउंडर आहेत. ते प्रॉडक्ट इंजिनिअरिंगमध्ये काम करतात. वेब, मोबाईल, आय-ओ-टी आणि ए-आय अशा 4 ह्याच्यात त्यांचं खूप मोठं काम आहे. आत्तापर्यंत 4 वर्षामध्ये त्यांनी खूप मोठ्या-मोठ्या कंपन्यांना सर्व्हिसेस दिलेली आहेत आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी केलेलं आहे. तर आज आपण भेटूया प्रत्यक्ष चेतन पाटील यांना. गुड आफ्टरनून सर. Good afternoon, Abhijit. Thank you so much for coming and inviting me for your series. खूप छान वाटते तुझ्याशी बोलून. खरं सांगायचं तर ही जर्नी 7 वर्षाची आहे. 2017ला मी स्टार्ट केलं होतं नोबल ट्री या नावाने. बट काही कारणास्तव मला कोविडमध्ये बंद करावं लागलं. त्यानंतर मी रिस्टार्ट केलं आणि रिस्टार्ट करून आज 1 एम्प्लॉयीपासून आपण 40 एम्प्लॉयीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आपल्या कामामध्ये आपण प्रॉडक्ट इंजिनिअरिंगमध्ये काम करतो. मेनली एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट म्हणजे स्टार्टअपच्या आयडियाज टू इम्प्लिमेंटेशन. मेनली आपलं काम याच्यामध्ये चालतं. त्याच्यानंतर आपण एरिया वाईज जर म्हटलं तर आपण साऊथ आफ्रिका, फिलिपिन्स, युरोप या कस्टमरना आपण केटर करतोय सध्या. अरे वाह! ग्रेट. चेतन, तुम्ही मला सांगाल का, की तुमची ही जर्नी ही जसं तुम्ही मला म्हणालात, आपलं जसं बोलणं झालं अगोदर, की तुम्ही शून्यातनं विश्व निर्माण केलं. 2017 तुम्ही स्टार्ट केलं, परत बंद केलं, परत तुम्ही जॉब केला आणि जॉब केल्यानंतर परत ही कंपनी 1 एम्प्लॉयीपासून स्टार्ट केली. तर हे जवळ शून्यातनं विश्व निर्माण करण्यासारखंच आहे. तर ही जर्नी स्टार्ट करताना तुम्हाला काय हर्डल्स आले किंवा तुम्हाला कसं वाटलं? किंवा काय-काय तुम्ही फेस केल्या गोष्टी आणि आज तुम्ही 40 ते 50 एम्प्लॉईजला आज आहेत तुमच्याकडे एवढं मोठं ऑफिस आहे आपलं. तर तुम्ही ज्या सर्व्हिसेस देतात किंवा ज्या गोष्टींनी तुम्ही आज केटर करता आहात, तर हे पूर्ण जर्नी आज आपल्या ऑडियन्सला, आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायची आहे. तर प्लीज ते तुम्ही सांगाल का? नक्कीच अभिजित. सांगायचं झालं तर जसं मी सांगितल्याप्रमाणे कोविडमध्ये मला बंद करावं लागलं. कोविडमध्ये बंद केल्यानंतर काही आयडियाज नव्हती. कुणालाच कल्पना नव्हती की कोविड किती दिवस चालेल, काय चालेल? हो. तर या केसमध्ये काय झालं की मी थोडंसं स्टॉप ब्रेक घ्यायचा विचार केला आणि तो ब्रेक एवढा लांबला की मला फायनान्शियल बर्डन्स खूप आले. मग त्या फायनान्शियल बर्डन्समध्ये कव्हर करण्यासाठी मी जॉब स्टार्ट केला. जॉब स्टार्ट केल्यानंतर कंपनी पण कुठेतरी मनामध्ये एक वाटत होतं, की मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, की ते सुरुवातीपासूनच माझ्या मनात होतं. मग थोडं जॉबमध्ये केल्यानंतर थोडं सेटल झालं. सेटल झाल्यानंतर मी पुन्हा माझ्या डोक्यामध्ये विचार आला. बरेच दिवस करायचं. मग आयडियाज खूप यायच्या, विचार व्हायचं, पण ते करायचं ह्याच्यामध्ये खूप माझा टाईम निघून गेला. आणि एक दिवस मी ठरवलं, की जायचं स्टार्ट काहीही झालं तरी स्टार्ट करायचं. मग जॉब करतच मी कंपनी रिस्टार्ट केली. रिस्टार्ट केल्यानंतर मी स्वतः सुरुवातीला काम करायला स्टार्ट केलं. काम करत असताना मग थोडं काम वाढल्यानंतर 1-2 एम्प्लॉईज हायर केले. ते पण एम्प्लॉईज ऑफिस नव्हतं सुरुवातीला, वर्क फ्रॉम होम असायचे. त्याच्यानंतर मग हळू जसे एम्प्लॉईज वाढले, मग गरज वाटू लागली, की ऑफिस पाहिजे आपल्याला. कारण वर्क फ्रॉम होममध्ये ते मॅनेज होत नव्हतं. मग छोटं ऑफिस घेतलं सुरुवातीला. माझं हिंजवडीला ऑफिस होतं. त्याच्यानंतर थोडं आणखीन मोठं ऑफिस घेतलं त्याच बिल्डिंगमध्ये आणि आता मोठं वाढल्यानंतर आम्ही इथं बानेरला ऑफिस घेतलेलं आहे. अरे वाह! चेतन सर, मला सांगा, की हे जेव्हा तुमची जर्नी तुम्ही स्टार्ट केली, तर तुम्हाला फंडिंगचे काही इश्यू आले असतील, पैसे तुमच्याकडे नसतील कारण तुम्ही जॉब करत होतात. तर जॉब करण्यामध्ये तुम्ही घर चालवणं, बाकीच्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या गोष्टी करणं आल्या. तर तुम्ही फंडिंग कशी उभी केली? कशा या कंपनीला तुम्ही सपोर्ट केला किंवा जे एम्प्लॉईज असतील, ते एम्प्लॉयी कसे सस्टेन केले? हे पण आम्हाला जाणून घ्यायचंय. नक्कीच. फंडिंगचा विचार करत असताना बऱ्याच एंटरप्रेन्योर्सचा असा समज असतो, की आपल्याला फंडिंग खूप लावावी लागते किंवा पैसा नसेल तर काही होऊ शकत नाही. बट मला सांगायला आवडेल, की आपली कंपनी टोटली बूटस्ट्रॅप आहे. मी अगदीच म्हणजे सुरुवातीला एक ₹5,000-10,000 काहीतरी मी फक्त ॲडसाठी टाकले असतील आणि माझा एक्सपिरियन्स स्वतःचा 12 वर्षाचा इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं मला तशी फंडिंगची गरज नाही पडली. अप्स एंड डाउन्स नक्कीच आले. बट मी कधी एम्प्लॉयीचं पेमेंट थकवलं नाही किंवा माझ्या व्हेंडरचं पेमेंट थकवलं नाही. म्हणजे काही-काही वेळेला अशी कंडिशन आली, की माझ्या स्वतःच्या सॅलरीमधून एम्प्लॉयीचं पेमेंट केलं काही दिवस. बट लकीली त्यानंतर ज्यावेळी आपला कस्टमर बेस बनत गेला, सर्व्हिसेस वाढत गेल्या, बिझनेस वाढत गेला. त्यानंतर सगळं स्टेबल होत राहिलं. सुरुवातीला मी पैसा बिझनेसमध्ये टाकला आणि लकीली माझी वाईफ जी आहे ती पण जॉब असल्यामुळे थोडा फायनान्शियल सपोर्ट मला फॅमिलीसाठी होता. तो एक दॅट वॉज म्हणजे खूप एक चांगला पार्ट होता माझ्या जर्नीतला. खूप सपोर्टिव्ह पार्ट होता. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर
मनी मॅनेजमेंट मी चांगल्या पद्धतीने केल्यामुळं आजपर्यंत मला कधी पैशासाठी फंडिंग उभं करायची गरज नाही पडली. ओके, ओके. अ, तुम्ही आता ऐकलं असेल, की त्यांनी सांगितलं, की माझी कंपनी बूटस्ट्रॅप आहे. बूटस्ट्रॅप म्हणजे सेल्फ फंडिंगने उभी केलेली कंपनी असते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, की 40 ते 50 एम्प्लॉईज घेऊन इतकी मोठी कंपनी उभं करणं आणि त्याच्या थ्रू प्रॉडक्ट इंजिनिअरिंग सारख्या हेवी सर्व्हिसेस, एआय सारख्या हेवी सर्व्हिसेस देणं हे खूप अवघड असतं. सर अजून एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्याकरता, की या सगळ्यांमध्ये जर आज तुम्ही ज्या लेव्हलला काम करत आहात, तुम्ही प्रॉडक्ट इंजिनिअरिंगमध्ये काम करत आहात, प्रॉडक्ट बिल्ड करता वेब, एआय आणि मोबाईलमध्ये. तर तुम्ही क्लायंट मिळवण्यासाठी काही एक्सटर्नल सोर्सची हेल्प घेतात का? किंवा तुम्हाला हे क्लायंट कसे मिळतात किंवा कसे लोकांनी मिळवले पाहिजे, हे थोडक्यात सांगाल का? नक्कीच. क्लायंट मिळवण्यासाठी काही असं स्पेसिफिक फॉर्म्युला नाहीये. बट सगळ्यात इम्पोर्टंट आपल्याला काम आहे ते आपलं नेटवर्किंग, आपलं कनेक्शन्स आणि त्याच्याच नंतर महत्त्वाचा पार्ट आहे क्लायंट रिटेन्शन आणि त्या क्लायंटपासून आणखीन क्लायंट मिळवणे आणि ते कधी होतं ज्यावेळी तुमची सर्व्हिस चांगली असते, करेक्ट, त्यावेळी करेक्ट. नक्कीच होऊन जातं. सो तो एक पार्ट आहे की तुम्ही आलेल्या कस्टमरला चांगल्या पद्धतीने केटर करा. तेच कस्टमर तुम्हाला नवीन कस्टमर आणून देतील. ॲडिशनली आम्ही LinkedIn कॅम्पेनिंग करतो. बाकी रिसोर्सेस आपले आहेत, सेल्स टीम आहे, ती पण स्वतः काम करते सेल्समध्ये. ग्रेट, ग्रेट. तर जसं चेतन सरांनी सांगितलं, की तुम्हाला जर बिझनेस हवा असेल, जर तुम्हाला गोष्टी हव्या असेल, तर तुम्हाला स्वतःलाही मेहनत घ्यावी लागते. त्याच्यानंतर बूटस्ट्रॅप कंपनी बनवण्यासाठी फक्त जॉब करून किंवा फक्त फंडिंग उभं करून चालत नाही. स्वतःचा पैसाही टाकावा लागतो आणि वेगवेगळ्या लोकांना चांगली सर्व्हिस द्यावी लागते कस्टमरला आणि त्या सर्व्हिसेसमधनंही माउथ पब्लिसिटीने तुम्हाला कस्टमर्स जनरेट होत असतात. सो थँक दिस इज द सेकंड डे ऑफ आपण तिसऱ्या ह्याच्याला उद्या नक्की भेटूयात. थँक